भाजप सोडा काँग्रेसमध्ये या पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर। महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। भाजपच्या पंकजा मुंडे यांना काँग्रेस पक्षाकडून खुली ऑफर देण्यात आली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना भाजप सोडण्याचे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला ओबीसी मुख्यमंत्री होण्याचं आवाहन केलंय। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या त्या प्रभावशाली ओबीसी नेत्या आहेत। पण गेल्या काही वर्षात भाजपमधील त्यांची स्थिती, त्यांना मिळालेली पदं आणि त्यांच्या समर्थकांची असलेली नाराजी या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हा मोठा डाव टाकलाय। काँग्रेस पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन काय रणनीती खेळणार? पंकजा मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जातील का? ओबीसी चेहरा पुढे करून काँग्रेस काय डाव आखणार? आगामी निवडणुकांच्या आधी काय उलथापालथ होणार? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। बीडच्या परळीत एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की कधी कधी राजकारणाचा कंटाळा येतो आणि राजकारणातून रिटायर व्हावं असा विचार डोकावतो। पंकजा मुंडे यांच्या तोंडून जेव्हा रिटायरमेंटची भाषा येते तेव्हा त्यामागे भाजपमधील त्यांची अंतर्गत घुसमट कारणीभूत आहे। हीच संधी साधत काँग्रेसनं आपला राजकीय पत्ता टाकलाय। विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना ऑफर दिली आहे की जर तुमची भाजपमध्ये घुसमट होत असेल तर तुम्ही भाजप सोडून ओबीसी समाजाचं नेतृत्व करा। काँग्रेस तुम्हाला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्यासाठी पूर्ण पाठिंबा देईल। यानंतर राजकारणात खळबळ सुरू झाली आहे। थोडं मागे जाऊन बघूया। 2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात भाजप शिवसेना महायुतीचं सरकार आलं तेव्हा पंकजा मुंडे या ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री होत्या। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यातील ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं। 2014च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी पंकजाताई मुख्यमंत्री अशा घोषणाही दिल्या होत्या। स्वतः पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की जनतेच्या मनात मी मुख्यमंत्री आहे। मात्र 2014 मध्ये पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली आणि तिथूनच भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्षाची ठिणगी पडली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा त्यांच्याच परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला। या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये पद्धतशीरपणे बाजूला पाडण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला गेलाय। त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची संधी हुकली। राज्यसभेवरही सुरुवातीला संधी दिली नाही। अनेकदा दसरा मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती। शेवटी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली, पण तिथूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर पक्षाने त्यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान दिलं, तरी त्यांच्या मनात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये एका प्रकारची असंतोषाची भावना कायम राहिली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय समीकरण खूप मजबूत आणि महत्वाचं आहे। मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून उभे राहिलेले ओबीसी आंदोलन यामुळे राज्यातील समाज दोन मोठ्या घटकांमध्ये मोडलाय। अशा परिस्थितीत ओबीसी समाजाचे नेतृत्व आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे। पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील वंजारी समाजाच्या आणि संपूर्ण ओबीसी समाजाच्या नेत्या मानल्या जातात। त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी फॉर्म्युला तयार करून भाजपला बहुजन चेहरा दिला होता। त्यामुळे मुंडे कुटुंबाला मानणारा एक मोठा ओबीसी वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आज दिसतो। काँग्रेस पक्षाला हे चांगलंच माहिती आहे की जर पंकजा मुंडे यांच्यासारखा मोठा ओबीसी चेहरा त्यांच्या बाजूने आला तर राज्यातील ओबीसी मतांचा मोठा हिस्सा काँग्रेसकडे येईल। वडेट्टीवार स्वतः ओबीसी समाजाचे मोठे नेते आणि विरोधी पक्ष नेते म्हणून ते सातत्यानं ओबीसींच्या मुद्द्यावर आक्रमक असतात। त्यामुळे त्यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे दिलेले आमिष हे ओबीसी समाजाच्या अस्मितेला हात घालणार आहे। महाराष्ट्राला आजवर अनेक मुख्यमंत्री लाभले, पण एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाहीये। त्यातही जर ही महिला ओबीसी समाजाची असेल तर ते राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक पाऊल ठरू शकतं। तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मवियातील ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यासाठीही ही घडामोड महत्वाची आहे। शरद पवार यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केलाय। जरी धनंजय मुंडे हे महायुती सरकारमध्ये असले तरी बीड आणि मराठवाड्याच्या राजकारणात मुंडे विरुद्ध पवार असा एक पारंपरिक संघर्ष राहिलाय। जर पंकजा मुंडे महाविकास आघाडीच्या जवळ आल्या तर मराठवाड्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून जातील। मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता, ज्याचे मुख्य कारण मराठा आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण हे होतं। पंकजा मुंडे यांच्या येण्यानं महाविकास आघाडीला ओबीसी मतांची मोठी सुरक्षितता मिळू शकते, ज्यामुळे आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये आघाडीची स्थिती मजबूत होऊ शकते। भाजपमधील अंतर्गत सूत्रांनुसार पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊन पक्षानं त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना दिलेली खाती आणि पक्षातील त्यांचं स्थान यामुळे त्यांचे समर्थक अजूनही समाधानी नाहीयेत।
भाजपमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संपूर्ण रचना काम करते. अशा वेळी पंकजा मुंडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्या जेव्हा जाहीरपणे राजकारणातून बोलतात तेव्हा त्याचा अर्थ असा लावला जातो की पक्षातील अंतर्गत निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेतलं जात नाहीये. काँग्रेसनं याच कमकुवत दुव्यावर प्रहार केलाय. जर पंकजा मुंडे यांच्या या विधानाला पक्षानं गांभीर्याने घेतलं नाही तर ओबीसी समाजात भाजपबद्दल चुकीचा संदेश जाईल आणि जर पक्षानं त्यांना अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न केला तेव्हा पक्षांतर्गत इतर नेत्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भाजप सध्या संपूर्ण प्रकरणावर सावध पाऊलं टाकतायत. आता सर्वात मोठा प्रश्न हा असा उपस्थित होतोय की पंकजा मुंडे त्यांच्यासमोर नेमकं कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि काय निर्णय घेऊ शकतात. पहिला पर्याय म्हणजे त्यांनी काँग्रेसची ऑफर स्वीकारणं आणि भाजपला सोडचिठ्ठी देणं. पण हा निर्णय पंकजा मुंडे यांच्यासाठी तितका सोपा नाहीये. ज्या पक्षासाठी त्यांच्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य वेचलं, ज्या पक्षाच्या विचारसरणीशी त्यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्या जोडलेलं आहे, तो पक्ष सोडून विरोधी विचारसरणीच्या काँग्रेसमध्ये जाणं हे त्यांच्या नैतिक आणि राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवू शकतं. शिवाय काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना खरोखरच मुख्यमंत्रीपद मिळेल का याची कोणतीही लेखी हमी असू शकत नाही, कारण महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी आधीच अनेक दावेदार रांगेत आहेत. दुसरा पर्याय असा असू शकतो की पंकजा मुंडे यांनी भाजपमध्येच राहूनच आपला संघर्ष सुरू ठेवणं. त्यांनी आपल्या भाषणात पुढे असंही म्हटलं होतं की जरी निवृत्तीचा विचार मनात येत असला तरी समोर बसलेल्या जनतेचा आणि समर्थकांचा उत्साह पाहून त्यांना पुन्हा काम करण्याची नवी उभारी मिळते. याचा अर्थ असा आहे की त्या पक्षाला एका प्रकारे इशारा देत आहेत की त्यांच्या पाठीशी अजूनही जनशक्ती आहे आणि पक्ष त्यांना डावलू शकत नाही. भाजपमध्ये राहूनच आपल्या हक्कासाठी लढणं आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व पक्षांतर्गत पातळीवर मजबूत करणं हा त्यांच्यासाठी एक मार्ग असू शकतो. तिसरा पर्याय म्हणजे भाजपमधून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र चूल मांडणं किंवा ओबीसी पक्षाची स्थापना करणं. जसं विजय वडेट्टीवार यांनी सुचवलंय की त्यांनी स्वतंत्रपणे ओबीसीचं नेतृत्व करावं. जर त्यांनी असा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा तिसरा फ्रंट तयार होऊ शकतो जो प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का देऊ शकतो. परंतु महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर प्रादेशिक किंवा स्वतंत्र पक्षांना सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे पंकजा मुंडे या सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. पंकजा मुंडे भाजप सोडतील की नाही हा जरी भविष्यातील प्रश्न असला तरी या निमित्तानं भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणि ओबीसी नेत्यांची होणारी कोंडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जर भाजपनं पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची आणि स्वतः पंकजा मुंडे यांची नाराजी वेळेत दूर केली नाही तर पक्षाला याचे मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते. तर दुसरीकडे काँग्रेसनं या ऑफरच्या माध्यमातून हे दाखवून दिलंय की ते भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात आणि त्यांच्याच नेत्यांच्या माध्यमातून घेरण्यासाठी तयार आहेत. महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच अनपेक्षित वळण घेण्यासाठी ओळखलं जातं आणि पंकजा मुंडे यांच्या भोवती सुरू असलेलं हे नवीन राजकारण राज्याला कोणत्या दिशेने घेऊन जातं हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, पंकजा मुंडे यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायला हवं की नवीन चूल मांडायला हवं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.